नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। काय मग अभ्यास चालू आहे ना? रोज अभ्यास करा, रेग्युलर अभ्यास करा। ओके, 11वी सायन्सच्या लेक्चर सिरीज मध्ये आज मी घेऊन आली आहे परत एक पुढचा व्हिडिओ। आपण सुरू केलंय फर्स्ट चॅप्टर युनिट्स अँड डायमेन्शन्स। त्याच चॅप्टर मध्ये आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळतोय। फर्स्ट पॉइंट आपण कव्हर केला फिजिकल क्वांटिटीज। त्या फिजिकल क्वांटिटीजचे दोन टाइप्स, फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स, ते युनिट्स लिहिण्यासाठी लागणारे कन्व्हेन्शन्स आणि दोन सप्लिमेंटरी युनिट्स। असा काहीसा आपण प्रवास करत इथपर्यंत पोहोचलो। आता आपण चालणार आहोत पुढच्या रस्त्यावर, म्हणजेच वळणार आहोत पुढच्या टॉपिक कडे। युनिट्सचा पार्ट आपला संपलाय। ओके, चॅप्टरचं नाव काय? युनिट्स अँड डायमेन्शन्स। सो युनिट्स आपण संपवले, म्हणजे युनिट म्हणजे काय, कशासाठी वापरतात, कसे वापरायचे, कसे लिहायचे, हे सगळं आपण बघितलं। जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, वेबसाईटला व्हिजिट करा। वेबसाईटवर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओची लिंक मिळेल। त्या व्हिडिओला सिरीज वाईज बघा आणि नंतर ह्या नेक्स्ट व्हिडिओकडे या, कारण युनिट समजले तर पुढे डायमेन्शन समजणार। ओके, सो आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करतोय, डायमेन्शन्स। डायमेन्शन्स ओके, आता व्हॉट इज डायमेन्शन्स? डायमेन्शन्स म्हणजे काय बघा, जनरली आपण आपल्या डेली लाईफ मध्ये जे डायमेन्शन्स म्हणतो की याचं डायमेन्शन काय, त्याचं डायमेन्शन काय, ह्या टेबलचे डायमेन्शन्स काय असतील, या रूमचे डायमेन्शन्स काय असतील। मग जर एखाद्या रूमचे डायमेन्शन्स आपण विचारले तर एवढा स्क्वेअर फीट ही रूम आहे, 15 बाय 12 किंवा 12 बाय 15, 20 बाय 32 असं काहीतरी आपण सांगतो की हे डायमेन्शन्स। मग नक्की आपण काय सांगतो? त्या रूमची लांबी आणि रुंदी किंवा त्या जागेची स्क्वेअर फीट मध्ये त्याचा एरिया। मग एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा मेजर करतो एखाद्या युनिट्स मध्ये, त्या युनिट्सला रिप्रेझेंट आपण एखाद्या डिस्टन्स फॉर्मॅट मध्ये करत असू तर त्याला म्हणतात डायमेन्शन। इट इज रिप्रेझेंटेशन ऑफ युनिट्स। ओके, तर मग कसं रिप्रेझेंटेशन करणार आहोत? तर मग बघा, रिप्रेझेंटेशन करताना तीन मेन क्वांटिटीज आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात। पहिली असते लेंथ डिनोटेड बाय एल, दुसरी असते मास डिनोटेड बाय एम, कॅपिटल एम, आणि तिसरी असते टाइम डिनोटेड बाय कॅपिटल टी। या तीन क्वांटिटीजचा वापर करून तुम्हाला लिहायचे असतात डायमेन्शन्स। 11वी सायन्सचा पहिल्या चॅप्टर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे डायमेन्शन्स। 11वीच्या पेपर मध्ये 100% असणारा एक प्रश्न, एक एमसीक्यू किंवा एक क्वेश्चन डेरिव्हेशन मधला एक भाग, तो म्हणजे तुमचा डायमेन्शन। ओके, आता डायमेन्शन्स म्हणजे काय? तुमचं जे काही युनिट आहे त्या युनिटला लेंथ, मास आणि टाइम मध्ये डिफाइन करायचं, म्हणजेच काय डायमेन्शन। याला लिहितात स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये। कसं लिहितात? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये। आता स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहित असताना फक्त एवढं लिहिणार का? नाही, हे वेगवेगळ्या युनिट साठी वापरतात। एखादं तुमचं युनिट आहे, फोर्सचं युनिट आहे समजा, वेलोसिटीचं युनिट आहे, ऍक्सेलरेशनचं युनिट आहे, त्याला रिप्रेझेंट करायचं। आता लेंथ कशाला रिप्रेझेंट करते? डिस्टन्सला। मग जो काही तुमचा डिस्टन्स असेल तो आपण मेजर करतो कुठल्या युनिट मध्ये? मीटर मध्ये। मग जर एखादी गोष्ट मीटर मध्ये डिफाइन केलेली असेल तर ती गोष्ट आपण कुठे लिहिणार? लेंथ मध्ये। मीटर सिंगल क्वांटिटी असेल तर लेंथ रेज टू 1, काहीच नसेल तर याच्या डोक्यावर लिहायचा 0। जर ती गोष्ट डिनॉमिनेटरला असेल, मास अपॉन समजा टाइम असेल, टाइम कुठे? डिनॉमिनेटरला, तो वरती जाताना काय होतो? त्याची पॉवर काय होते? निगेटिव्ह होते, म्हणून मी इथे लिहिणार याच्या डोक्यावर -1। म्हणजे जितक्या नंबर मध्ये ती क्वांटिटी किंवा ते युनिट प्रेझेंट आहे ती क्वांटिटी आपल्याला यांच्या डोक्यावर लिहायची। आता हे मी एक जनरल तुम्हाला सांगितलं की काय लिहायचं। आता तुम्हाला मी एक्झाम्पलने एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट डायमेन्शन्स म्हणजे काय लिहायचं ते समजेल। बघा, पहिली गोष्ट डिस्टन्स। डिस्टन्स कसं मेजर करतो आपण? डिस्टन्स मेजर करतो मीटर। मास कसं मेजर करतो? मास मेजर करतो किलोग्रॅम किंवा ग्रॅम। आणि टाइम
टाइम मेजर करतो सेकंड्स. 3 गोष्टी कळल्या. ओके चला पुढे. आता डिस्टन्स झाला. मला लिहायचंय व्हेलॉसिटीचं युनिट. कशाचं युनिट लिहायचंय? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण? मीटर मध्ये. टाइम कशामध्ये मोजतो? सेकंड मध्ये. म्हणजे मी व्हेलॉसिटीचं युनिट काय लिहिणार? मीटर पर सेकंड. मिळाले 2 युनिट. आता मी व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स लिहिते. कसे लिहिते डायमेन्शन? डायमेन्शन लिहिण्यासाठी काय रिप्रेझेंटेशन आहे? एल एम टी. ओके. एल एम आणि टी. एल स्टँड्स फॉर लेंथ, डिस्टन्स. ओके. एल स्टँड्स फॉर लेंथ, लेंथ किंवा डिस्टन्स. डिस्टन्स कसं दिलं इथे? मीटर. मीटर एकच युनिट आहे म्हणून लेंथ रेज टू 1. लेंथच्या डोक्यावर, एलच्या डोक्यावर मी काय लिहिणार? 1. मास आहे का इथे? नाही. व्हेलॉसिटी मध्ये मास नाही म्हणून मी याच्या डोक्यावर काय लिहिणार? 0. आता टाइम आहे का? हो टाइम आहे. कुठे? सेकंड. पण कुठे येतो? डिनॉमिनेटरला. हा वरती जाताना याची पॉवर काय होणार? मायनस. म्हणजेच मी याला असं लिहिते का? मीटर पर सेकंड. लिहिते ना? मीटर पर सेकंड म्हणजे सेकंड रेज टू काय झाला? -1. म्हणजे टाइमचं युनिट, टाइमच्या डोक्यावर काय लिहिणार तुम्ही? -1. म्हणजे तुमचे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय झाले? L1 m0 t -1. काय झाले डायमेन्शन्स? L1 m0 t -1. हे झाले तुमचे कशाचे डायमेन्शन्स? व्हेलॉसिटीचे. डन. समजलं इथपर्यंत? जे तुमचं युनिट असेल त्या युनिटला या डायमेन्शन्स मध्ये इक्वेट करायचं. अजून एक एक्झाम्पल शिकवतो. बघा काय घ्यायचं अजून तुम्हाला? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन्स लिहायचे. ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज नथिंग बट व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. बरोबर ना? फॉर्म्युला बरोबर सांगते ना मी. व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. व्हेलॉसिटी कशात मोजतात? मीटर पर सेकंड. आताच बघितलं आपण. मीटर पर सेकंड. मी इथे डायरेक्ट लिहिते मीटर पर सेकंड म्हणजे सेकंड रेज टू -1. आणि अजून खाली कोण आहे? सेकंड. अजून खाली कोण आहे? सेकंड. हा डिनॉमिनेटरला आहे. हा न्यूमरेटरला जाताना काय होईल? याची पण पॉवर मायनस. म्हणजे हा काय होईल? मीटर पर सेकंड. हा -1. हा वरती. हा -1 इंटू हा वरती आला -1. -1 -2 म्हणजे मी काय लिहिणार याला? सेकंड रेज टू -2. हे झालं माझं मीटर पर सेकंड स्क्वेअर. कोणाचं युनिट? ऍक्सेलरेशनचं. आता याचे मला काय लिहायचे? डायमेन्शन्स. कशी लिहिणार डायमेन्शन्स? बघा बरं मी डायमेन्शन्स कसे रिप्रेझेंट करतो? लेंथ, मास आणि टाइम. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी काय लिहिणार? लेंथ, मास, टाइम. लेंथ मीन्स डिस्टन्स. डिस्टन्स आहे मीटर. ओके. लेंथ रेज टू 1. मास आहे का? आहे का मास? बघा बरं आहे का मास? नाहीये. म्हणजे मासच्या डोक्यावर 0. टाइम आहे का? हो आहे. सेकंड स्क्वेअर. पण कसं आहे? -2 t रेज टू -2. म्हणजे ऍक्सेलरेशनचे तुमचे डायमेन्शन्स काय झाले? L1 m0 t -2. सॉरी. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय होते? L1 m0 t -1. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन काय? L1 m0 t -1. कळलं? काय करतोय लक्षात आलं का? आपण जे युनिट आहे, डिस्टन्स असेल, टाइम असेल, जे युनिट आहे त्याला युटिलाइज करतोय कशामध्ये? या फॉर्मॅट मध्ये, जिथे लेंथ, मास आणि टाइम आहे. जर लेंथचं युनिट असेल तर लेंथच्या डोक्यावर तेवढी क्वांटिटी लिहिणार. मासचं युनिट असेल तर एमच्या डोक्यावर तेवढी क्वांटिटी लिहिणार. आणि टाइमचं युनिट असेल तर टीच्या डोक्यावर तेवढी क्वांटिटी लिहिणार. बरोबर आहे? इथे मला व्हेलॉसिटी मध्ये फक्त डिस्टन्स आणि टाइम होता म्हणून मी फक्त लेंथ आणि टीच्या डोक्यावर नंबर्स लिहिले. मासच्या डोक्यावर काहीच नव्हतं, म्हणजे मासचं कॅल्क्युलेशनच नव्हतं म्हणून मासच्या डोक्यावर मी काय लिहिला? 0. सेम थिंग इकडे
लेंथ मीटर होता, टाइम सेकंड स्क्वेअर, मास होता का नाही म्हणून मी मासच्या डोक्यावर काय लिहिलं 0 म्हणून वेलोसिटीचे युनिट डायमेन्शन्स काय आले L1 m0 t-1 वेलोसिटीचे काय आले L1 m0 t-2 आता वेलोसिटी कळली ऍक्सेलरेशन कळलं आता पुढच्या युनिट कडे जाऊया यायला लागले ना आता डायमेन्शन्स लिहायला आपल्याला डायमेन्शन्स लिहिता यायला लागले पुढचा युनिट आपला पुढे जाऊया फोर्स पुढचे डायमेन्शन्स मला लिहायचे फोर्सचे काय करायचं ज्या गोष्टीचे आपल्याला डायमेन्शन्स लिहायचे त्याचा आधी फॉर्म्युला लिहून घ्यायचा फॉर्म्युला लिहिला त्याचे युनिट्स लिहायचे युनिट लिहिले की मग डायमेन्शन लिहायचे ओके फ्लो लक्षात ठेवा आधी फॉर्म्युला युनिट डायमेन्शन फोर्सचा फॉर्म्युला फोर्स F is equals to mass into acceleration काय मास इंटू ऍक्सेलरेशन याचं युनिट काय आहे मास म्हणजे SI युनिट काय येणार मास म्हणजे किलोग्रॅम ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा यालाच मी काय लिहिते न्यूटन काय लिहिते न्यूटन आता याचे आपल्याला काय घ्यायचे डायमेन्शन्स काय घ्यायचे डायमेन्शन्स कसे घेणार आपण डायमेन्शन्स काय फॉर्मॅट आहे डायमेन्शनचा L M T लेंथचं युनिट आहे मीटर आहे L⁻⁴ मास आहे इथे आहे मास आहे कुठे किलोग्रॅम मासच्या डोक्यावर 1 टाइम आहे सेकंड स्क्वेअर म्हणजे काय लिहिणार तुम्ही T⁻⁻² बघा मला लेंथ पण सापडली मास पण सापडलं टाइम पण सापडलं लेंथ मीटर L च्या डोक्यावर 1 मास किलोग्रॅम M च्या डोक्यावर 1 T टाइम सेकंड पण सेकंडच्या डोक्यावर किती आहे -2 म्हणून मी इथे लिहिले -2 म्हणून माझे फोर्सचे डायमेन्शन काय झाले L1 m1 t-2 काय डायमेन्शन झाले फोर्सचे L1 m1 t-2 राहील लक्षात येत्या डायमेन्शन काढता आता ओके पहिले कसले शिकलो आपण वेलोसिटी नंतर ऍक्सेलरेशन नंतर फोर्स लक्षात आलं फोर्सचे डायमेन्शन लक्षात आले अजून एक प्रॅक्टिस करूया आपण अजून एकदा कोणाचे डायमेन्शन काढायचे प्रेशर आता प्रेशरचे डायमेन्शन एक मिनिट ही इरेज करते प्रेशरचे डायमेन्शन हे लक्षात राहिलं ओके याला लिहितात डिस्टन्स म्हणजे L मास म्हणजे M टाइम म्हणजे T जो असेल त्याच्या डोक्यावर लिहित चालायचं ओके करू इरेज ओके आता आपण डायमेन्शन्स काढणार कोणाचे प्रेशर बघा बरं का प्रेशर सॉरी कोणाचे डायमेन्शन्स काढणार प्रेशर ओके प्रेशरचे डायमेन्शन प्रेशरचा फॉर्म्युला सगळ्यात पहिले मी काय सांगितलं डायमेन्शन्स हवे फॉर्म्युला माहित पाहिजे प्रेशर P is equals to फोर्स अपॉन एरिया फोर्स पर युनिट एरिया आता फोर्सचे युनिट माहित पाहिजे बरोबर आहे फोर्सचे युनिट माहित पाहिजे एरियाचे युनिट माहित पाहिजे ओके फोर्स इज नथिंग बट न्यूटन एरिया इज नथिंग बट मीटर स्क्वेअर प्रेशरचे युनिट काय झालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर फोर्सचे डायमेन्शन माहिती आहे का आपल्याला माहिती आहे का हो बरं ठीक आहे नाही माहिती इथे हे माहित नाही आपण हे केलेला नाही चला पहिल्यापासून फोर्स म्हणजे काय न्यूटन फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन मास किलोग्रॅम ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर खाली अजून मला काय सापडला मीटर वरचा एक मीटर खालचा एक मीटर काय झाला कॅन्सल म्हणजे माझं युनिट काय राहिलं किलोग्रॅम सेकंड स्क्वेअर आणि खाली कोण राहिला मीटर हा खालचा मीटर वरती जाऊन काय होणार मीटर⁻⁻1 म्हणजे किलोग्रॅम m⁻⁻1 s⁻2 सेकंडचा स्क्वेअर हे झालं कशाचं युनिट माझं प्रेशरचं
कशाचं युनिट झालं? प्रेशर. यालाच काय म्हणतात? पास्कल. काय म्हणतात? पास्कल. आता याचे मला काय काढायचे? डायमेन्शन्स. काय काढायचे? डायमेन्शन्स. कशामध्ये लिहितो आपण डायमेन्शन? L M T. L M T. L stands for length. आहे का लेंथ? आहे. मास काय त्याच्या डोक्यावर? -1. मी इथे लिहिणार -1. M म्हणजे मास. आहे का मास? आहे. किलोग्रॅम. काय त्याच्या डोक्यावर? काहीच नाहीये म्हणजे वर. M च्या डोक्यावर वर. T टाइम. आहे का? आहे. टाइम सेकंड. सेकंडच्या डोक्यावर -2 म्हणून T च्या डोक्यावर -2. म्हणजे काय डायमेन्शन झाले प्रेशरचे? L -1 M1 T -2. डायमेन्शन कसे रीड करतात? कसे रीड करतात? L -1 M1 T -2. आलं का लक्षात? येत्या डायमेन्शन लिहायला जसे युनिट आहे तसे डायमेन्शन लिहिणं अगदी सोपं आहे. जर आणि बेसिक डायमेन्शन, वेलोसिटीचे डायमेन्शन लर्नच पाहिजे. L1 M0 T -1